चालू आहे. सर्वांना नमस्कार. आजचा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम माननीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब यांच्या जयंतीचा दिवस आहे. आज 8 जानेवारी आणि 8 जानेवारीला त्यांचा जन्म झाला. आजच्या या कार्यक्रमात उपस्थित सगळ्यांनाच आदर देत असताना मी आपल्याला सांगू इच्छित की हा कार्यक्रम ज्या परिसरात आहे तो नवी मुंबईचा भाग आहे. म्हणजे बेलापूरपासून इकडे रायगड जिल्हा सुरू होतो, इकडे ठाणे जिल्हा सुरू होतो. आणि ह्या जिल्ह्याची ओळख म्हणून मी तुम्हाला आठवणीने सांगेन की या भागामध्ये इथल्या लोकांना न्याय देण्यासाठी, शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण नागू पाटील या नेतृत्वानं फार मोठी आंदोलन ह्या भागात केली. आणि त्यामध्ये जमीन हक्कांच्या आंदोलनाबरोबर शिक्षणाचं आंदोलन सुद्धा झालं. आणि लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची चर्चा आपण इथे ऐकली असेल. आणि ती चर्चा विमानतळामध्ये आता चालू आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये ही पार्श्वभूमी सांगत असताना मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री येवले सर यांचा आदराने उल्लेख करेन. खरं म्हणजे या कॉलेजमध्ये एका ॲडमिशनसाठी मी आलो होतो एका विद्यार्थ्याच्या, आणि त्यांचा माझा परिचय झाला. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुलक्षणा कुलकर्णी मॅडम ह्या पाहुणे आहेत आणि मी सुद्धा आहे. म्हणजे ही जी दोन माणसं वेगवेगळ्या परिसरातली, वेगवेगळ्या क्षेत्रातली ही त्यांनी बोलवली, यांची जी कल्पकता आहे, म्हणजे पतंगराव कदम यांच्याबद्दल माहिती सांगण्यापेक्षा त्यांनी जी माणसं इथे पेरलेली आहे की ही नजर सुद्धा तिथल्या प्रशासकांना असावी लागते. आणि त्यांनी आम्हाला बोलवलं याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये इंग्रजी माध्यमाचे प्राचार्य आलोक शर्मा आहेत, मुख्याध्यापिका सुनीता जाधव मॅडम आहेत, आणि सर्व शिक्षकांबद्दल मी आदर व्यक्त करतो. आणि खास करून मोठ्या प्रमाणात महिला या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि या महिला कार्यक्रमात आहेत म्हणून त्यांच्याविषयी सगळ्या विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या. याचं कारण सांगतो, त्या ज्या आपल्या महिला आहेत, आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आपण कुणाच्या तरी म्हणजे आईच्या पोटी जन्म घेतलेला आहे. आणि ज्यांच्या आईलाच शिक्षणाचा अधिकार या देशामध्ये नव्हता आणि तो अधिकार देण्याचं काम सावित्रीबाई फुलेंनी केलं. आपल्या विद्यार्थ्यांना हे माहीत पाहिजे की असा हा देश आहे की आत्ता आपण त्या देशाबद्दल खूप चांगलं बोलतो, पण याच देशाने सांगितलं होतं की महिलेला शिक्षणाचा अधिकार नाही. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला शिक्षिका आपल्याकडे या कार्यक्रमात बसलेल्या आहेत, समोर मुली बसलेल्या आहेत. ही ज्या देशातली क्रांती आहे त्याचा आदराने आम्ही नेहमी उल्लेख केला पाहिजे. म्हणून आदरणीय ज्या स्त्री शिक्षणाच्या ज्या जनक आहेत सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सुद्धा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. बघा, पतंगराव कदम साहेब यांनी ही जी क्रांती आपल्या जीवनामध्ये केलेली आहे त्यांच्या जीवनाविषयी माहिती खूप चांगल्या पद्धतीने इथे विद्यार्थ्यांनी पण सांगितली आणि गुगलवर पण ती आहे. म्हणजे तो काय भाषणाचा विषय होऊ शकत नाही. त्यांनी काय काय केलं ही, जशी आम्ही लहान असताना आम्हाला आमचे शिक्षक एक निबंध सांगायचे. तुम्हाला सांगतात की ना माहीत नाही मला. आम्हाला असं सांगायचे, म्हणजे जेव्हा चार वर्ग आणि एकच शिक्षक असायचा त्यावेळीची परिस्थिती आहे. विद्यार्थ्यांना माहिती लिहा, गायीची माहिती लिहा. आम्ही माहिती कशी लिहायचो? गाईला 2 शिंग असतात, 2 कान असतात, 4 पाय असतात, एक शेपटी असते, अशी माहिती आम्ही लिहायचो. आता हे सगळ्या गायींना सारखंच असतं. गाईला 4च पाय असतात, 2 पायांची गाय नसते. पण अशा प्रकारची माहिती आम्ही सांगायचो. आणि डॉक्टर पतंगराव कदम आहेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारची माहिती मी विद्यार्थ्यांना सांगत नाही. कारण तुम्ही आता लहान आहात, तुमचे शिक्षक पुस्तकांमधलं असलेलं ज्ञान तुम्हाला सांगतात, पण याच्या पलीकडे सुद्धा जीवन असतं. आणि म्हणून डॉक्टर पतंगराव कदम यांचं जीवन जे मी वाचलेलं आहे, म्हणजे 800 लोकसंख्या असलेल्या खेड्यामध्ये दुष्काळी भागात ते राहत होते आणि 5 किलोमीटर रोज चालत होते शाळेत जाण्यासाठी. आज जे काही विद्यार्थी असे आहेत की त्यांचं वजन वाढल्यामुळे त्यांना शिक्षक सांगतात की तुम्ही बाबा चालायला सुरुवात करा, तुमच्यामध्ये सगळेजण व्यवस्थित दिसतात. पण काही विद्यार्थी आहेत असे, आणि काही मोठे लोक पण असतात की वजन वाढल्यामुळे त्यांना चालावं लागतं. मग 5 किलोमीटर ते रोज चालत जाऊन शिकायचे.
हे चालत जाऊन शिकणारा एक विद्यार्थी, सुरुवातीला प्राथमिक शिक्षक होतो. माझं सुद्धा पहिलं शिक्षण हे DEDच आहे. म्हणजे मी SSC DED पहिल्यांदा झालं, नंतर बाकीचं शिक्षण घेतलं. प्राथमिक शिक्षक झालेला माणूस कुलगुरू पदापर्यंत जाऊ शकतो, ही जी गोष्ट आहे इथे बसलेल्या शिक्षकांसाठी महत्त्वाची आहे आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. आमच्याकडे काय होतं, आम्ही DED करतो, BEd करतो किंवा 10वी करतो, 12वी करतो आणि स्वतःचा असा समज करून घेतो की बस झालं, आता आम्ही खूप शिकलो, आता पुढे पुस्तक वाचायची गरज नाही. परंतु पतंगराव कदम सांगतात की माणसाने नेहमी खूप मोठी इच्छा ठेवावी. म्हणजे 10x10च्या रूममध्ये काढलेली शाळा आणि ते विद्यापीठ आहे अशा प्रकारचा संकल्प करणारा माणूस नवीन विद्यापीठ स्थापन करतो. एका छोट्याशा जीवनातून आम्ही किती मोठं होऊ शकतो हा विषय आपल्याला पतंगराव कदमांनी आपल्या जीवनातून सिद्ध केलेला आहे. म्हणजे पुस्तकामधली माहिती आणि आपल्या जगण्यातून दिलेली माहिती हा फार मोठा विषय आहे. खरं म्हणजे इथल्या शिक्षकांसाठी ती फार मोठी प्रेरणा आहे. कारण मला सुद्धा, मी DED होऊन नोकरीला लागलो तेव्हा शाळेला ग्रँड नसल्यामुळे पूर्ण पगार काय असतो हा मिळत नाही, म्हणून मग संघर्ष. मग माझ्या लक्षात आलं की आपण शिक्षकी पेशासाठी जन्म घेतलेला नाही, आपला वेगळा विषय, आपण शिक्षकी पेशा सोडून द्यावा. आणि म्हणून 2005ला मी शिक्षकी पेशा सोडला. परंतु शाळेमध्ये आल्यानंतर शिक्षकांचं जे योगदान आहे ते खूप मोठं आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमामध्ये डॉक्टर पतंगराव कदम यांच्याबद्दल बोलत असताना, ते राजकीय नेते आहेत, निवडणुका लढलेले आहेत, मंत्री झालेले आहेत, परंतु या देशाची सत्ता ज्या लोकांकडे होती त्यांनी सत्तेचा उपयोग शिक्षणासाठी फार कमी केलेला आहे. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचं नाव मोठं आहे की ज्यांनी मुलांना शिक्षण देण्यासाठी राजकीय सत्तेचा उपयोग केला. पतंगराव कदमांच्या समाजामध्ये अनेक राजकीय नेते झाले, परंतु त्यांनी अशा प्रकारची शिक्षणाची क्रांती ते करू शकले नाहीत. खरं म्हणजे हा विषय विद्यार्थ्यांना समजणार नाही, परंतु शिक्षकांना समजतो की आपल्या राजकीय शक्तीचा वापर शिक्षणासारखं जे माध्यम आहे की ज्या देशामध्ये शिक्षणाची ही परंपरा आदिवासींपर्यंत कोणी पोहोचवली नव्हती. आजच्या कार्यक्रमाच्या हे पाहुणे आहेत माझी प्राचार्य सुलक्षणा कुलकर्णी मॅडम आणि त्यांच्या भगिनी आहेत कुलकर्णी मॅडम. या आदिवासींसाठी बेलापूरमध्ये काम करतात. कारण आदिवासींना आम्ही शिक्षण देऊ शकलो नाही हे खरं म्हणजे आमच्या हातून घडलेलं मोठं महापातक आहे, पाप आहे ते. तसं एकलव्याला शिक्षण नाकारलं गेलं. द्रोणाचार्यांनी सांगितलं की एकलव्य हा धनुर्धर होऊ शकत नाही, फक्त अर्जुन होऊ शकतो. आणि तेव्हापासून ह्या एकलव्यांवर, आदिवासींवर आम्ही अन्याय करत आलो. आणि अशा प्रकारचं शिक्षणाचं काम करणाऱ्या, आज काय त्यांनी ट्रॉफी वगैरे किंवा पुष्पगुच्छ घेतला नाही, पण खरं म्हणजे त्या मानकरी आहेत त्या कार्यक्रमाच्या. आणि म्हणून विद्यार्थ्यांनो, पतंगराव कदम साहेब यांनी जे आपल्या जीवनामध्ये केलेले आहे, 20 लाख विद्यार्थी, बरोबर आहे ना मॅडम, माझं चुकत असेल तर सांगा, 20 लाख विद्यार्थ्यांनी त्यांच्या या संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला कळलेल्या ज्ञानाचा प्रसार कसा करता येईल यासाठी वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्यामध्ये शाळा हे एक माध्यम आहे. पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या शाळा नव्हत्या. मग ज्यांना शिक्षणाचा अर्थ कळला ते लोक घरोघरी जाऊन लोकांना ज्ञान द्यायचे आणि शिकवायचे. आज त्याला स्वरूप वेगळं आलेलं आहे. आज सरकारने ही जबाबदारी घेतलेली आहे की सरकार शिक्षण देईल आणि आपल्या संविधानाने शिक्षणाला मूलभूत अधिकारांचं मोल दिलेलं आहे की प्रत्येक मुलगा शाळेत गेला पाहिजे, प्रत्येक मुलगी शाळेत गेली पाहिजे. हा सरकारने आपला निर्णय घेतला, भारतीय संविधानाने घेतला. पूर्वी अशी पद्धत नव्हती आणि यामध्ये सुद्धा आपल्या सरकारची ताकद आज कमी पडते. आणि म्हणून डॉक्टर पतंगराव कदम आणि एक राजकीय नेते म्हणून, एक शिक्षक म्हणून जे काम केलेलं आहे ते या संपूर्ण भागासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. बंधू आणि भगिनींनो, मी फार मोठं भाषण करणार नाही, परंतु मला सरांनी इथे बोलवलेलं आहे तो जे कारण आहे ते फार महत्त्वाचं आहे. कारण ह्या नवी मुंबई, ठाणे, रायगड या परिसरातला मी एक छोटासा कार्यकर्ता आहे, नेता आहे. आणि रयत शिक्षण संस्थेने या भागामध्ये फार मोठं काम केलेलं आहे शिक्षणाचं. कोकण एज्युकेशन सोसायटी करते आणि भारतीय विद्यापीठाने आज उच्च शिक्षणामध्ये इथे जे हे केलेलं आहे, काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे. आणि म्हणून मी प्रथम आमच्या इथल्या आगरी, कोळी, कराडी या OBC समाजातर्फे डॉक्टर पतंगराव कदमांना धन्यवाद देईन, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी शिक्षण इथं आणलेलं आहे.
पण हे पण मी सांगू इच्छितो की ह्या भागामध्ये ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत, आज ही जी शाळा आहे, या शाळा असलेल्या कॉलेज असलेल्या जमिनी कधीतरी इथल्या भूमिपुत्रांच्या शेत जमिनी होत्या आणि त्या शेत जमिनी त्यांनी या सिडकोसाठी दिल्या आणि त्या ठिकाणी या शिक्षण संस्था झालेल्या आहेत. तर त्यांचा त्याग या शहरासाठी फार मोठा आहे आणि म्हणून आत्ता येवले सरांसारखे जे प्रशासक इथे आहेत त्यांना विनंती करेल की या भागातले जेव्हा विद्यार्थी असतील, मग ते आदिवासी असतील, आगरी असतील, कोळी असतील, कराडी असतील, त्यांनी आपली भूमी या भागासाठी दिलेली आहे आणि म्हणून त्यांच्यामधले जे गरीब असतील, त्यांच्यामध्ये ज्या अडचणी असतील त्यांना आपण जवळ केलं पाहिजे, त्यांना आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे की ही जमीन असते ती अत्यंत महत्त्वाची असते आणि म्हणून ज्या ज्या भागात ज्यांची जमीन असते ती भूमिपुत्र आपल्या नेहमी अधिकारांची भाषा करतात. कारण जमीन गेल्यानंतर काय अवस्था होते माणसाची ती प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी आत्ता अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर मी भाष्य करणार आहे. कारण मला कल्पना आहे की 1 तासापेक्षा जास्त बसायची आपली तयारी नसते. एकेकाळी मी पण विद्यार्थी होतो. एक 15-20 मिनिटं भाषण ठीक आहे, पण अर्धा तास झाला की चुळबुळ सुरू होते. कारण का आपल्या विद्यार्थी जीवनात फार मोठं चैतन्य आणि शक्ती आपल्यामध्ये असते आणि ती स्वस्थ बसू देत नाही, ती हालचाल करायला सांगते. आणि अशी हालचाल काय केली, पाय पसरला, हात हलवला की आपले पीटीचे शिक्षक कोणतरी असतात, ते तिकडून हे आवाज नाही करायचा, नीट बस असं सांगतात. पण ते शक्यच नाही, कारण अंगात ताकद असते. म्हातारीली झालेली माणसं असतात, त्यांची शरीरं थकलेली असतात, पण तरुण विद्यार्थी आपल्यात ताकद ठेवून असतात आणि म्हणून पतंगराव कदमांनी जे काम केलेलं आहे ते निश्चितच या देशामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की शिक्षण अजूनही आम्ही आमच्या खेड्यापर्यंत पोहोचू शकलेलो नाही. जशी वीज पोहोचलेली नाही तशी शिक्षण पण पोहोचलेलं नाही आणि म्हणून मी शिक्षण पोहोचवण्यासाठी अनेक पतंगराव कदमांच्या सारख्या नेतृत्वाची आज देशाला गरज आहे आणि राजकीय नेते ही गोष्ट विसरलेली आहे. शिक्षणाचं खाजगीकरण झालं, शिक्षकांना पगारच द्यायचा नाही, त्यांना कंत्राटीच ठेवायचं, त्यांना कसं वापरून घ्यायचं. म्हणजे शिक्षक जर गुलाम असेल, शिक्षक जर पोट भरण्यासाठी दुसऱ्यावर कोणावर अवलंबून असेल, तो छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडवू शकत नाही, नेता घडवू शकत नाही. हे राजकीय नेत्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून शिक्षणासाठी पतंगराव कदमांसारख्या महर्षीची आज गरज आहे. एवढं सगळं झालेलं असताना सुद्धा मी आपल्याला एक गोष्ट सांगेन की भारती विद्यापीठ या विद्यापीठ नाव असलेल्या संस्थेची सुरुवात 10x10च्या रूममधून होऊ शकते. हा विषय जो आहे तो एखाद्याला चमत्कारासारखा वाटू शकतो. म्हणजे आपल्याला सवय आहे की मी देवाला नवस बोललो, या परीक्षेत मी तुम्हाला 100 पेढे देईन, पण मला 90% मार्क्स मिळाले पाहिजेत. अशी खूप विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी पण असतील की देवाला नवस बोलतात आणि सांगतात की मी पहिली आली पाहिजे. पण नवस बोलून कधी कोणी पहिलं येत नाही, त्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो आणि म्हणून पतंगराव कदमांच्या जीवनाचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर यूट्यूबवर जाऊन तुम्ही त्यांचं कर्तृत्व बघा. राजकीय जीवनात, सामाजिक जीवनात, शैक्षणिक जीवनात त्यांनी काम काय केलेलं आहे. मी अत्यंत महत्त्वाची गोष्ट देशाच्या दृष्टीने जी आहे ती आता सांगणार आहे, खास करून आमच्या शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थ्यांना किती समजेल हा प्रश्न आहे की या देशामध्ये पतंगराव कदमांनी जसा अभ्यास केला, म्हणजे हॉस्टेलमध्ये राहिले, वसतिगृहात राहिले, 5 किलोमीटर सुरुवातीला चालले, शिक्षक असताना, प्राथमिक शिक्षक असताना विद्यापीठाचं स्वप्न पाहिलं. अशी जी मोठी स्वप्न घेतलेली लोक आहेत ते नेहमीच विपरीत परिस्थितीतून गेले. आपल्याला जेव्हा अशी परिस्थिती येते, घरामध्ये लाईट नसते, वडिलांकडे फी भरायला पैसे नसतात, आई आपल्याला वेळेवर डबा देत नाही, उपाशी पोटी सकाळी लवकर यायला लागतं, मग भूक लागते, मग आपण आई वडिलांना मनातून शिव्या देतो, एवढी शाळेत जाते, अभ्यास करते, साधा डबा बनवून देत नाही, अशी कशी आहे, माझी फी भरता येत नाही. परंतु त्या आईवडिलांचे पण स्वतंत्र प्रश्न आहेत, त्यांची परिस्थिती आहे, त्यांचा सुद्धा विचार आम्ही केला पाहिजे. मी आज देशासमोरची जी परिस्थिती आहे ती सांगतो, तुम्ही याच्यावर सर्च करा, तुमच्या लक्षात येईल की आपण शिक्षणाच्या बाबतीत फार मोठी भरारी घेतलेली आहे असा गैरसमज आपल्या लोकांना आहे. खरं म्हणजे जगातली जी पहिली विद्यापीठं आहेत, इंग्लंड, अमेरिका, बाकीच्या युरोपियन राष्ट्रांची, त्या विद्यापीठांच्या रांगेत भारतातलं एकही विद्यापीठ येत नाही किंवा त्यांच्या तोडीचं एकही विद्यापीठ आमच्याकडे नाही. हा खरं म्हणजे आमच्या देशाचा राष्ट्रीय अपमान शिक्षकांचा पण आहे, विद्यार्थ्यांचा पण आहे. आणि म्हणून आपल्या देशातले अनेक विद्यार्थी परदेशात जाऊन शिकले, त्यातमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत,
पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, महात्मा गांधी आहेत, त्यांनी त्या काळात बॅरिस्टर जाऊन भारत देशात जाऊन बॅरिस्टर झाले आणि या देशामधलं वातावरण बदलण्याचा त्यांना प्रयत्न केला. पण परदेशामध्ये जी विद्यापीठं आज प्रथम क्रमांकावर पहिल्या 100मध्ये आहेत आणि आपलं एकही विद्यापीठ त्याच्यामध्ये का नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आम्ही पण बुद्धिमान आहोत, मग आम्ही एवढं मोठं विद्यापीठ का काढू शकत नाही या कारणांचा आम्ही अभ्यास केला तर असं लक्षात येतं की आम्हाला शिक्षणामध्ये सतत नवस बोलण्याची सवय आहे. नवस म्हणजे काय? आम्ही देवाला सांगतो एवढे मार्क्स मिळाले तर एवढे पेढे देईल, म्हणजे लाच देतो. 100 पेढे तुला देईल, तू मला एवढे 100 पैकी 100 मार्क्स दे. आता 100 पेढे देवाला दिल्यानंतर तो ज्ञान देईल का? म्हणजे आपण जसं पोलिसाला सांगतो गाडी पकडली, आरसा नव्हता गाडीला, तर काका 100 रुपये घेऊन सोडा ना मला प्लीज, हे जे विनंती करतो तसं लाच देणं हे बेकायदेशीर आहे, हे वाईट आहे, हे पाप आहे. खरं म्हणजे माणसाने प्रयत्न केला पाहिजे आणि प्रयत्नवादाचं मूर्तिमंत रूप पतंगराव कदम आहेत असं मी म्हणतो. तर हा जो प्रयत्नवाद या देशामध्ये थांबवला गेलेला आहे, हा प्रयत्नवाद माणसाला तर्क करू देत नाही. म्हणजे भारती विद्यापीठ जसं आहे तसं एकदा IITच्या प्राचार्याने मला भाषणाला बोलवलं. सर मी सांगतो बघा, माझ्याकडे पहिलं डिग्री जी आहे ती SSC B.Ed म्हणजे शिक्षकाचीच आहे. नंतर मी खूप पुस्तकं वाचली, तो विषय वेगळा. पण D.Edच्या माणसाला IITमध्ये व्याख्यानाला बोलावायची गरज काय? आणि मी त्यांच्यासमोर काय बोलणार? तर त्या IITच्या व्यवस्थापन मंडळासमोर आपण सुद्धा काही विद्यार्थी IITचे विद्यार्थी होऊ शकता. मी भाषण केलं आणि सांगितलं की बाबा रे, आज मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या फार मोठी आहे. म्हणजे बेलापूरहून आपण बसनी किंवा कारने मुंबईला जायचं म्हटलं, म्हणजे मंत्रालयात जायचं म्हटलं तर किती वेळ लागतो बघा, ट्रॅफिक किती लागतो, संध्याकाळी येताना किती वेळ लागतो. मग काही जण रेल्वेने जातात, आता विमानं सुद्धा आहेत. विमानानं सुद्धा जायचं असेल तर इथं काही विमानतळ आहे, आता आपल्या नवी मुंबईचा विमानतळ इथे होतोय, आपल्या उरणला होतोय, तो झाल्यानंतर काही लोक विमानाने तिथे जातील, परंतु त्याला खर्च खूप आहे. मग मुंबईची जी वाहतूक समस्या आहे हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा विषय होऊ शकतो की नाही? एवढेश्वर आपण हा निबंधाला विषय देऊ शकता की मुंबईच्या वाहतूक समस्येवर आमचे विद्यार्थी निबंध लिहितात काय, यावर उत्तरं सांगू शकतात काय? म्हणजे प्रत्येक वेळी कंपास पट्टी घेऊन 2 सेंटीमीटर 10 सेंटीमीटर 10 चौरस मीटर यांचे आकडे करायचे, गणित करायचे आणि आईने सांगितलं तुझ्या बाथरूमचं स्क्वेअर फीट किती आहे सांग, तर सांगता येत नाही विद्यार्थ्याला. अहो शिक्षकाला पण येत नाही माझ्या घराचं किती क्षेत्रफळ आहे, कारण तो ठराविक गणित आणि ठराविक भूमितीची हे गोष्टी शिकलेला आहे. पण एखादा गौंडी असतो अशिक्षित, तो कुठल्याही शाळेत गेलेला नाही, तुमच्या घराचं क्षेत्रफळ सांगतो बरोबर, किती खर्च येईल, सिमेंट किती लागतील, विटा किती लागतील, असं वास्तविक शिक्षण आमच्याकडे नाही आहे. आणि म्हणून आपल्या या देशामध्ये तर्क करण्याची गोष्ट नसल्यामुळे अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या. मी छत्रपती शिवाजी महाराजांचा यासाठी आदराने उल्लेख करेन की ज्या काळामध्ये आपल्या देशानं परदेशात जाण्यासाठी विमानं नव्हती आणि मग परदेशात जायचं कसं, जमिनीवरून गेलं तर फार मोठी संकट यायची, लुटारू असायचे आणि 2000 वर्षापासून आपला देश समुद्रमार्गे जगाशी व्यापार करत होता. ही जी नवी मुंबई आपली आहे, खरं म्हणजे मी आज प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझी टोपी असते, कोळी टोपी असते, ही टोपी आहे मी घातलेली नाही, परंतु ही आमच्या मच्छीमारांचं प्रतीक आहे, सागरी जलवाहतुकीचं प्रतीक आहे. हे पतंगराव कदम दादा सांगलीचे असल्यामुळे बरेचसे शिक्षक तिकडचे असू शकतात, त्यांना हे समजणार नाही, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवनेरीवर जन्म घेऊन रायगडावर राजधानी केली आणि रायगड हे समुद्राशी जोडलेलं आहे महाडच्या खाडीने आणि जगाचा व्यापार समुद्रमार्गे परके लोक करतात, इंग्रज करतात, पोर्तुगीज करतात, ते आमच्याकडे समुद्रमार्गे आले आणि आम्हाला गुलाम केलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या भागामधल्या लोकांना एकत्र केलं आणि स्वतःचं आरमार उभं केलं आणि असं आरमार उभं केलं की इंग्रज आणि पोर्तुगीज सुद्धा त्यांना घाबरायला लागले. मग समुद्रमार्गे उपयोग जर आपण पाण्याचा उपयोग केला, जलवाहतुकीचा उपयोग केला तर देशामध्ये श्रीमंती आणि समृद्धी येऊ शकते. आज ह्या बेलापूरमधून तुम्ही बोटीने जाऊ शकता मुंबईला, अत्यंत वेगाने स्पीड बोटीने 20 मिनिटात जाऊ शकता आणि बाकीच्या कुठल्याच साधनाने तुम्ही इतक्या वेगात जाऊ शकत नाही, त्याला खर्च पण कमी येतो. म्हणजे डिझेलची बोट तुम्हाला माहीत असेल, पण शिडाच्या होडीने पूर्वी 20 मिनिटात अलिबागवरून लोक मुंबईला जायची. मग आताच्या ह्या क्षेत्रामध्ये राजकीय नेते मेट्रो बांधतात, रेल्वे बांधतात, बस आणतात, विमान आणतात. मग जलवाहतुकीचा वापर का करत नाही? कारण सगळ्यात स्वस्त ही जलवाहतूक आहे. नितीन गडकरींनी मागे सांगितलं की बाबा 10 रुपयाला विमान प्रवास असेल तर 8 रुपयाला ट्रकची वाहतूक आहे, 6 रुपयाला रेल्वे आहे, मग रिक्षा आहे,
4 रुपयाला, पण सगळ्यात स्वस्त 1 रुपयामध्ये जलवाहतुकीने जाता येईल. परंतु आमच्या शिक्षणामध्ये अत्यंत व्यावहारिक असलेला, भारताला मोठी समुद्रकिनारा असलेला हा जो जलवाहतुकीचा विषय कधी आणला गेला नाही. आमच्या शिक्षणामध्ये एकही प्रश्न नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षेत मला एक प्रश्न आला होता, सगळ्यात स्वस्त वाहतूक कोणती? मी सांगितलं जलवाहतूक. पण त्या प्रश्न विचारणारा पण विचार केला पाहिजे, त्याला कमीत कमी कळलं देशामध्ये हा एक पर्याय आहे. आणि म्हणून आपल्या देशातलं शिक्षण हे तर्क करत नाही, परंपरावादी आहे. म्हणून पुस्तकात लिहिलेलं आहे तेवढंच शिक्षण आहे असं नाही. आणि म्हणून पतंगराव कदमांचं जीवन जे आहे ते पुस्तकात मावणारं नाही, पुस्तकापेक्षा बाहेर जाऊन बंड करणारं आहे. की मी मोठं स्वप्न बघेन, तरीसुद्धा पतंगराव कदमांसारखे अनेक आपले शिक्षण तज्ज्ञ, शिक्षण महर्षी येऊन सुद्धा आपल्या देशाचं एकही विद्यापीठ जगाच्या तुलनेमध्ये टिकत नाही आणि मागे आहोत, हा सगळा आमचा अपमान आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो, आम्ही कुठे कमी आहोत हे वेळीच ओळखलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे, रवींद्रनाथ टागोर जपानमध्ये PhDच्या विद्यार्थ्यांसमोर भाषण द्यायला गेले, तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर, तुम्ही आम्हाला भाषण देऊ शकत नाही. रवींद्रनाथ टागोरांना नोबेल पारितोषिक मिळालं होतं, तुम्ही आमच्यासमोर बोलू शकत नाही, विद्यार्थ्यांनी सांगितलं. त्या जपानच्या विद्यार्थ्यांनी का असं सांगितलं? तुमच्यावर तर इंग्रजांचं राज्य आहे, तुम्ही इंग्रजांचे गुलाम आहे, तर आम्ही गुलाम नाही आणि एका गुलामाचं भाषण आम्ही ऐकणार नाही. एवढे स्वतंत्र जपानचे विद्यार्थी होते. अशा प्रकारची स्वतंत्र बुद्धिमत्ता विद्यार्थ्यांच्या पण मनात असली पाहिजे, बुद्धीत असली पाहिजे. आणि म्हणून जाता जाता मी सांगेन की या ठाणे, रायगड, मुंबईच्या लोकांचं जीवन आहे ते समुद्रावर गेलं. त्यांनी नेहमी संघर्ष केला आणि या संघर्षाची परंपरा छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक यांच्यापर्यंत आली. आणि लोकनेते दी.बा. पाटील यांनी इथे जो संघर्ष केला की आमच्या शेतकऱ्यांचं अस्तित्व टिकलं पाहिजे, आणि त्या अस्तित्वामध्ये महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या सगळ्यांनी सांगितलेलं आहे, जो शिकेल तो टिकेल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, 10वी झालात की आमचं काम संपलं, 12वी झालात की आमचं काम संपलं, डिप्लोमा केला, डिग्री केलं की काम संपलं, असं होत नाही. डॉक्टर पतंगराव कदमांसारखं सुरुवातीला खेड्यातून शिकून मी विद्यापीठ या देशात काढू शकतो हे स्वप्न बघणारा माणूस आज आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून अशा प्रकारच्या त्यांच्या जीवनाची प्रेरणा घेऊन आपण अशी विद्यापीठं काढली पाहिजे की जगामध्ये पहिल्या 10मध्ये ते विद्यापीठं असली पाहिजे. विद्यापीठं जर जगामध्ये पहिल्या 10मध्ये असतील तरच विद्यार्थी येतील. कारण आम्ही कोणीच त्या लायकीचे नाही. देशाच्या तुलनेत आम्ही अत्यंत मागासलेले आहोत शिक्षणाच्या बाबतीत. आणि म्हणून मागासलेले पण संपवायचं असेल तर परदेशात शिक्षणाला गेलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात गेले आणि अशा प्रकारचं शिक्षण घेतलं की जगातलं सर्वश्रेष्ठ भारतीय संविधान त्यांनी लिहून दाखवलं. आणि म्हणून आपल्याकडून मी अपेक्षा ठेवतो, पतंगराव कदम, डॉक्टर पतंगराव कदम यांच्या या शिक्षण संस्थेत आपण शिकत असताना त्यांनी केलेली PhD आहे, त्या PhDचा अभ्यास करा. PhDपर्यंत आपण कमीत कमी शिकलं पाहिजे अशी अपेक्षा मी आपल्याकडून होतो. या कार्यक्रमामध्ये खरं म्हणजे इथला भूमिपुत्र म्हणून मला बोलवण्याचं जे दृष्टिकोन सरांनी दाखवलेलं आहे ते डॉक्टर पतंगराव कदम शिक्षण संस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि आपल्यातले जे मॅनेजमेंटचे लोक असतील त्यांना मी सांगू इच्छितो, कधीतरी इथल्या नवी मुंबईमध्ये तुम्ही अनेक जागा आणि शाळा, कॉलेज काढलेली आहेत. ही जागा ज्या भूमिपुत्रांची आहे ते भूमिपुत्र हे समुद्राचे सागरपुत्र आहेत. आणि सागरपुत्रांसाठी एखादं नेव्हल किंवा ज्याला मरीन एज्युकेशन देणारी शिक्षण संस्था आपल्याला काढता आली तर या देशावर फार मोठे उपकार होतील. आणि अशा प्रकारची शिक्षण संस्था T.S. रहमान म्हणून 1910ला एका मुस्लिम माणसाने काढलेली आहे. कुठल्याही हिंदू माणसाला हे काढता आलेलं नाही. आणि मुस्लिम माणसाने काढलेली शिक्षण संस्था सर आपण सहल नेऊन तिथे बघा, अतिशय सुंदर व्यवस्था आहे. आणि या देशाला वाचवायचा असेल तर आता सागरी मार्गाने व्यापार करण्याशिवाय पर्याय नाही. देशामध्ये प्रचंड मंदी आलेली आहे. आम्ही कांदे खूप पिकवतो, ऊस पिकवतो, साखर पिकवतो, द्राक्षे पिकवतो, पण ती नीट परदेशात विकता येत नाही. कारण तो विकण्याचा मार्ग समुद्र आम्ही बंद केला आणि आपल्या मनुस्मृतीने लिहून ठेवलं की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे. आणि इथेच आमची ज्ञानाची कवाडं बंद झाली. ती उघडण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला होता. त्यानंतर कुठल्याही राज्यकर्त्याला तो करता आलेला नाही. माझं हे भाषण तुम्हाला आवडलं नसेल कदाचित, परंतु यामध्ये देशाला राष्ट्रीय स्तरावर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं करण्याची क्षमता आहे. आणि ही जबाबदारी मी माझ्या सगळ्या बहिणीवर आणि मावशांवर, आयांवर टाकतो. कारण सावित्रीबाई फुले यांनी ती जबाबदारी घेतली आणि म्हणून एवढ्या महिला दिसायला लागल्या.
आणि आपल्याला माहीत आहे तुमच्या सगळ्यांच्या आया शिकलेल्या असतील. ज्यांच्या आया शिकलेल्या आहेत त्यांना माहीत आहे की आपल्या मुलगा कोण हवा, मुलगी कोण हवं याची मोठी मोठी स्वप्न आईला असतात. आम्ही ती पूर्ण करू शकत नाही, ही खंत आहे. पुन्हा एकदा हे लांबलेलं भाषण मी संपवतो आणि सरांना धन्यवाद देतो की आपल्या विद्यापीठामध्ये याच्यावर पीएचडी करणारे लोक भेटले की देशाला सागरी मार्गाचा उपयोग कसा होईल. आकाशात विमानं आम्ही उडवली, रेल्वे उडवल्या, गाड्या, बस गाड्या, मोटरसायकल, कार, मर्सिडीज सगळं आणलं. पण आपण मर्सिडीज सारखी बोट बनवू शकत नाही. इथल्या उद्योगपतींचं अपयश आहे, इथल्या इंजिनियर्सचं अपयश आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे सागरी किल्ले आम्ही बनवू शकत नाही. ही खंत व्यक्त करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पाटील.